या क्षणी ही पवित्र कथा ऐकल्याने तुलाही तुझ्या चांगल्या कर्माचे फळ आजच मिळेल आणि तुझ्या मनातील कितीही मोठ्यातील मोठी इच्छा पूर्ण होईल. त्यामुळे ही कथा अर्धवट ऐकून सोडून देण्याची चुकी करू नको, कारण ही कथा तुला सर्व पापांपासून मुक्त करेल आणि 100% तुझे चांगले दिवस चालू होतील. या पवित्र कथेत इतकी शक्ती आहे की जर ही कथा शांतपणे शेवटपर्यंत ऐकली तर दुःख, दारिद्र्य, चिंता, आजार, शत्रू रडत रडत मागे हटतात आणि मुलाबाळांवर, प्रियजनांवर येणारे मोठ्यातील मोठे संकट विरघळून जाते. ही कथा ऐकली तर ज्यांनी आपल्याला अपमान दिला, रडवलं, त्रास दिला, त्यांनाही त्यांच्या कर्माची शिक्षा होतेच. एकदा माता पार्वती प्रेमाने भगवान शंकरांना विचारतात, हे देवा, मनुष्याला आपल्या चांगल्या कर्माचं फळ कसं मिळतं? वाईट कर्म केल्यावरही काही लोक सुखात जगतात आणि चांगली कर्म करूनही काहींना संकट का भोगावी लागतात? हे कोडे लोकांच्या मनाला सतावतं. मला याचं उत्तर द्या. तेव्हा भगवान शंकर गंभीर हसत म्हणाले, हे प्रिये, तुम्ही मानवजातीच्या कल्याणासाठी फार मोठा प्रश्न विचारलात. याचं उत्तर मी तुम्हाला एका अद्भुत कथेच्या माध्यमातून सांगतो. पण ही कथा सुरुवातीपासून शेवटपर्यंत भक्तिभावाने, श्रद्धेने ऐकली तरच तिचा खरा लाभ होतो. हे ऐकून माता पार्वतींनी नम्रतेने मस्तक डोलावलं आणि भगवान शंकर कथा सांगू लागले. भक्तांनो, पुढे एक गूढ रहस्य उलगडतं की ज्यांनी माता पार्वतीला प्रसन्न केलं त्यांच्यावर आपोआपच भगवान शंकर कृपादृष्टी करतात. म्हणून या कथेत रमून जाण्यापूर्वी प्रेमाने कमेंट बॉक्समध्ये टाईप करा, भगवान शंकरांच्या हृदयात वसलेल्या जगज्जननी माता पार्वतींना प्रणाम असो. मग भोलेनाथ माता पार्वतीला कथा सांगायला सुरुवात करतात. एकेकाळी कांचनपूर नावाचे एक समृद्ध आणि सुंदर शहर होते, ज्याच्या सौंदर्याची चर्चा सर्वत्र होती. या शहरावर राजदेव नावाचा एक राजशाही आणि न्यायी राजा राज्य करत असे. राजा राजदेव एक कुशल शासक होता, जो आपल्या प्रजेची स्वतःच्या मुलांसारखी काळजी घेत असे. त्याला दमयंती नावाची एक अतिशय सुंदर आणि चांगली वागणारी राणी होती. राणी दमयंती तिच्या सौंदर्य आणि सद्गुणांसाठी प्रसिद्ध होती. राजा राजदेव आणि राणी दमयंतीच्या लग्नाला बरीच वर्षे उलटून गेली होती, पण त्यांना अद्याप मुले झाली नव्हती. ही गोष्ट अनेकदा राजाच्या मनाला खोल जखमेसारखी टोचत असे. तो अनेकदा या गोष्टीबद्दल खूप अस्वस्थ आणि दुःखी असायचा. तो नेहमी मनात विचार करत असे की कर्माचे परिणाम किती विचित्र असतात. मुले नसल्यामुळे राजाला अनेक वेळा अपमान सहन करावा लागला. राजासमोर काहीही बोलण्याची हिंमत कोणातही नव्हती, पण त्याच्या पाठीमागे लोक त्याला निपुत्रिक राजा म्हणत असत. हे शब्द राजाच्या कानापर्यंत पोहोचत असत आणि त्याच्या हृदयाला टोचत असत. राजा राजदेव नेहमी विचार करायचा की हे देवा, तू आम्हाला निपुत्रिक का केलेस? आम्ही आमच्या मागच्या जन्मात इतके भयंकर पाप केले होते का, ज्याचे परिणाम आम्हाला या जन्मात भोगावे लागतायत? तो अनेकदा रात्रीच्या अंधारात त्याच्या राणीसोबत बसून या गोष्टींचा विचार करायचा आणि दोघांनाही त्यांच्या मनात असह्य वेदना व्हायच्या. राणी दमयंतीलाही तिच्या मनात खूप दुःख व्हायचे, पण ती राजासमोर तिचे दुःख प्रकट करत नव्हती, जेणेकरून राजा आणखी अस्वस्थ होऊ नये. राजाला वाटायचं की आपण नेहमीच धर्माचे पालन केलं आहे, प्रजेच्या कल्याणासाठी काम केले आहे, मग हे दुःख का? हे आपल्या मागील जन्मातील कर्माचे फळ आहे का? एके दिवशीची गोष्ट आहे. राजा राजदेव जेव्हा आपल्या राणीसोबत शाही बागेत फिरत होता, तेव्हा ती बाग इतकी सुंदर होती की ती सर्वांचे मन आकर्षित करत असे. परंतु राजाच्या मनात दुःखाची खोल भावना होती. त्यावेळीही राजा निपुत्रिक असल्याच्या विचारात हरवला होता, ज्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर दुःख स्पष्टपणे दिसत होते.
राजाच्या चेहऱ्यावरील तेज कमी झाले होते आणि तो खूप काळजीत दिसत होता. राजाला दुःखी पाहून राणी दमयंती विचार करू लागली की राजा खूप काळजीत आहे. राज्यावर काही नवीन संकट येणार आहे का? काही अनपेक्षित घटना घडणार आहे का? ती काही वेळ राजाच्या चेहऱ्याकडे खूप काळजीपूर्वक पाहत राहिली. जणू काही तिला त्याच्या मनातील खोलवरचे विचार वाचायचे होते. मग राणीने हळू आवाजात विचारलं, महाराज, काय झालं? तुम्ही जेव्हा जेव्हा माझ्यासोबत बागेत फिरता तेव्हा तुमचा चेहरा नेहमीच हसरा असतो. तुमच्या डोळ्यात एक वेगळीच चमक असते, पण आज तुमच्या चेहऱ्यावर इतकी उदासीनता का आहे? तुमच्या चेहऱ्यावर काळजीच्या खोल रेषा स्पष्ट दिसत आहेत, ज्या माझ्या हृदयाला अस्वस्थ करत आहेत. कृपया मला तुमच्या त्रासाचे कारण सांगा. त्यावेळी खूप काळजीत असलेल्या राजाने एक दीर्घ आणि थंड श्वास घेतला आणि निराश स्वरात म्हणाला, राणी, आम्ही तुम्हाला काय सांगू? आमचा त्रास काय आहे हे कळल्यानंतर तुम्ही काय कराल? आमचा त्रास इतका खोल आहे की तो शब्दात व्यक्त करणे कठीण आहे. मग राणी दमयंती अतिशय प्रेमाने आणि ठामपणे म्हणाली, महाराज, मी तुमची अर्धांगिनी नाही का? मी तुमची पत्नी नाही का? मी तुमची जीवनसाथी आहे. म्हणून जर तुम्ही कोणत्याही संकटात किंवा अडचणीत असाल तर मला तुमचे समर्थन करण्याचा अधिकार आहे. तुमचे दुःख सामायिक करण्याचा मला अधिकार आहे, कारण तुमचे दुःख ते माझे दुःख आहे आणि तुमचे सुख ते माझे सुख आहे. राणीचे असे हृदयस्पर्शी आणि प्रेमळ शब्द ऐकून राजाचे हृदय थोडे वितळले. भावनांवर नियंत्रण ठेवत तो म्हणाला, राणी, जर तुम्ही आमच्या काळजीचे आणि दुःखाचे कारण विचारत असाल तर ऐका. जेव्हा जेव्हा आम्ही समाजात जातो तेव्हा लोक आम्हाला निपुत्रिक म्हणतात आणि तुम्हाला वांज म्हणून संबोधतात. लोकांकडून असे तीक्ष्ण टोमणे ऐकून माझे डोके खराब होते आणि हेच माझ्या काळजीचे मुख्य कारण आहे. मला रात्रभर झोप येत नाहीये. शेवटी मी माझ्या मागच्या जन्मात असे कोणते पाप केले होते की मला या जन्मात हे सर्व भोगावे लागत आहे? मला वाटते की माझे हे जीवन निरुपयोगी आहे आणि या जीवनाला काहीच अर्थ नाही. कधी कधी आत्महत्या करण्यासारखे कठोर विचार माझ्या मनात येतात, कारण मला वाटते की या अपमानास्पद जीवनापेक्षा मृत्यू बरा आहे. राजाने आपले भाषण असे सांगून संपवले की कदाचित हे माझ्या कर्माचे फळ आहे, जे मी शांतपणे स्वीकारले पाहिजे. तिच्या पतीकडून असे निराशजनक आणि आत्मघातकी शब्द ऐकून राणी दमयंती मनात विचार करू लागली की कदाचित महाराजांनी खरोखरच आत्महत्यासारखे कठोर पाऊल उचलू नये. तिला तिच्या पतीच्या प्राणांची भीती सतावू लागली. राणीचे हृदय प्रेम आणि करुणेने भरून गेले. तिने विचार केला, महाराजांचे प्राण वाचवण्यासाठी काहीतरी उपाय केला पाहिजे. हे तिचे परम कर्तव्य होते. राणीला माहीत होते की प्रेम आणि भक्तीचे कृत्य कधीही व्यर्थ जात नाही आणि असा विचार करून तिने एक पाऊल उचलले. म्हणून महाराजांना ताबडतोब आनंदी करण्यासाठी आणि त्यांना दुःखी विचारातून बाहेर काढण्यासाठी ती तिथेच खोटे बोलली. राणीने खूप आनंदी असल्याचे भासवले आणि म्हणाली, महाराज, आज मी तुमच्या चेहऱ्यावरील दुःख दूर करेन, कारण आज मी आनंदी राहण्याचा दिवस आहे. आजचा दिवस आपल्या आयुष्यात आनंदाची भेट घेऊन आला आहे. राजाने आश्चर्याने विचारले, ते कसे? राणी, तुम्ही मला असे काय सांगणार आहात जे माझे सर्व दुःख दूर करेल? तेव्हा राणी म्हणाली, महाराज, मी गरोदर आहे आणि काही दिवसांनी आपल्या घरी एक मूल जन्माला येणार आहे. हे अगदी खरे आहे की मी आता गर्भवती आहे आणि लवकरच आपल्या घरात एक लहान मूल जन्माला येणार आहे. म्हणूनच तुमच्या चेहऱ्यावरील दुःख आता चांगले दिसत नाही. आता तुमचे दुःख सोडून द्या आणि हसा, कारण आपल्या घरी लवकरच आनंद येणार आहे. राणी हे खोटे केवळ आपल्या पतीच्या प्राणाच्या रक्षणासाठी बोलली होती आणि तिच्या मनात विश्वास होता की त्यांच्या सत्कर्माचे फळ त्यांना नक्कीच मिळेल. आपल्या पत्नीचे असे गोड
आणि आनंददायी शब्द ऐकून राजाने लगेचच तिच्यावर विश्वास ठेवला. त्याच्या हृदयात असलेली तीव्र निराशा क्षणार्धात नाहीशी झाली. राजाच्या चेहऱ्यावर आनंदाची एक अद्भुत चमक दिसून आली. त्याचे डोळे चमकले आणि त्याच्या ओठांवर समाधानी हास्य उमटले. राजा आता भयंकर आनंदी झाला. त्याने आपल्या राणीला मिठी मारली आणि तिचे आभार मानू लागला. आता राणीने हे तिच्या पतीला खुश करण्यासाठी सांगितले होते, पण सत्य हे होते की ती गर्भवती नव्हती. तिच्या पोटात मूल नव्हते. हे खोटे राणीच्या मनावर एक ओझे बनले होते, परंतु तिला विश्वास होता की देव तिच्या चांगल्या हेतूंना नक्कीच पाठिंबा देईल. वेळ हळूहळू जात होता. दिवस महिन्यात बदलत गेले आणि महिने जवळजवळ 9 महिन्यात बदलत गेले. बाळाच्या जन्माची वेळ जसजशी जवळ येत गेली तसतशी राणीची चिंता वाढत गेली. तिच्या मनात सतत विचार येत राहिला की तिने महाराजांना खुश करण्यासाठी खोटे बोलले आहे, पण आता ती काय करणार? जेव्हा महाराज येऊन बाळाबद्दल विचारतील की बाळ कुठे आहे आणि त्याला भेटण्याबद्दल बोलतील, तेव्हा ती त्यांना काय म्हणेल हा विचार राणीला आतून खात होता. हे सर्व विचार करून राणी खूप दुःखी आणि अस्वस्थ झाली. तिला रात्री झोप येत नव्हती आणि दिवसाही तिला शांती मिळत नव्हती. तिने मोठ्या करुणेने देवाला प्रार्थना केली, हे देवा, हे प्रभू, कृपया माझे रक्षण कर, कृपया माझी इज्जत वाचव. मी फक्त माझ्या पतीला खुश करण्यासाठी आणि त्याला आत्महत्येसारखे कठोर पाऊल उचलण्यापासून रोखण्यासाठी खोटे बोलत होते, पण माझ्या गर्भाशयात काहीही नाही. मला मार्ग दाखवा प्रभू. मला माहीत आहे की मला माझ्या कर्माचे फळ मिळेल, पण माझा हेतू शुद्ध होता. इतका विचार केल्यानंतर राणीने तिच्या सर्वात विश्वासू दासींपैकी एकीला बोलावले. त्या दासीचे नाव लता होते. लता राणीची सर्वात विश्वासू व्यक्ती होती आणि लहानपणापासूनच तिच्यासोबत होती. राणीने लताला बोलावले आणि म्हणाली, लता, आजपर्यंत मी तुझ्यापासून काहीही लपवले नाही. आज मी तुला एक सत्य सांगू इच्छिते, जे माझ्या हृदयात ओझ्यासारखे खोलवर दाबलेले आहे. सत्य हे आहे की मी गर्भवती नाहीये. माझ्या पोटात कोणतेही मूल नाहीये. मी हे फक्त महाराजांना खुश करण्यासाठी सांगितले, कारण हे त्यांच्या निपुत्रिकतेमुळे इतके दुःखी होते की ते आत्महत्या करण्याबद्दल बोलत होते. आता तूच माझ्या या खोट्याला आधार दे. हे महाराजांना किंवा इतर कुणालाही चुकूनही सांगू नकोस, नाहीतर माझ्या आणि महाराजांचे जीवन नरक बनेल. राणीचे बोलणे ऐकून लता म्हणाली, महाराणी, तुम्ही शांत रहा. मी हे कोणालाही सांगणार नाही, ना महाराजांना ना इतर कुणालाही. मी तुमचे विश्वासू आहे आणि प्रत्येक परिस्थितीत मी तुम्हाला साथ देईन. पण महाराणी, जेव्हा मुलाच्या जन्माची वेळ येईल तेव्हा तुम्ही काय कराल? हे खोटे सर्वांसमोर येऊ नये म्हणून आपल्याला एक मार्ग शोधावा लागेल. राणी म्हणाली, लता, मी यावरही उपाय शोधला आहे, पण मला तुझी मदत लागेल. तू आत्ताच जा आणि आमच्या राजेशाही ज्योतिषाला बोलावून घेऊन ये. त्यांना अत्यंत गुप्तपणे घेऊन ये, जेणेकरून कोणालाही आपल्या कामावर शंका येणार नाही. राणीवर अपार भक्ती असलेल्या लताला माहीत होते की हे कृत्य राणीच्या प्रेमाने आणि कर्तव्याच्या भावनेने प्रेरित आहे आणि त्याचे परिणाम चांगले होतील. काही वेळाने राज ज्योतिषी अतिशय गुप्त पद्धतीने राणीच्या खोलीत पोहोचले. राणीने त्यांच्या बसण्याचा इशारा केला आणि गंभीर स्वरात म्हणाली, ज्योतिषी, मी तुम्हाला एक काम सोपवू इच्छिते, ज्याच्या बदल्यात तुम्हाला 5,000 सोन्याची नाणी देईन. हे ऐकून ज्योतिषींचे डोळे चमकले. 5,000 सोन्याची नाणी त्यांच्यासाठी खूप मोठी रक्कम होती. ते उत्साहाने म्हणाले, महाराणी, इतक्या पैशात मी काहीही करू शकतो. तुम्ही मला कोणताही संकोच न करता आदेश द्या. मी तुमचा प्रत्येक आदेश पाळेन. ज्योतिषींना वाटले की ही संपत्ती त्यांच्यासाठी एक उत्तम संधी आहे आणि या कामात मदत करणे हे त्यांचे कर्तव्य आहे. मग राणी म्हणाली, खरं तर महाराजांना खुश करण्यासाठी मी त्यांना सांगितले होते की मी गर्भवती आहे, पण बाळंतपणाची वेळ
जसजशी येत आहे तसतशी माझी चिंता वाढत आहे. आता माझी योजना अशी आहे की तुम्ही महाराजांकडे जाऊन त्यांना जन्माला येणाऱ्या मुलाच्या भविष्याबद्दल सांगा. त्यांना सांगा की जर महाराजांनी त्यांच्या मुलाचा चेहरा पाहिला तर ते खूप वाईट शकून असेल. जर त्यांनी बाळाच्या जन्मानंतर लगेच त्याचा चेहरा पाहिला तर मोठी दुर्घटना घडू शकते. मुलाच्या जीवाला धोका असू शकतो. याशिवाय तुम्ही त्यांना हे देखील सांगावे की हे वाईट भविष्यसूचक टाळण्यासाठी त्यांनी मला अशा एका निर्जन ठिकाणी पाठवावे जिथे ते मला किंवा त्यांच्या मुलांना पाहू शकणार नाहीत. हे त्यांचे मूल मोठे होईपर्यंत करावे लागेल. तुम्हाला हे सर्व अत्यंत गांभीर्याने आणि विश्वासार्हतेने सांगावे लागेल, जेणेकरून राजाला किंचितही शंका येऊ नये. ज्योतिषाने राणीचे म्हणणे काळजीपूर्वक ऐकले आणि नंतर म्हणाला, महाराणी, तुम्ही निश्चिंत राहा. मी राजाला ही गोष्ट हुशारीने समजावून सांगेन आणि मला खात्री आहे की ते माझ्या शब्दांकडे दुर्लक्ष करणार नाहीत, कारण ते माझ्यावर खूप विश्वास ठेवतात. मी त्यांना पूर्णपणे खात्री देईन. असे म्हणत ज्योतिषी तिथून निघून थेट राजाकडे गेले. त्यांनी नतमस्तक होऊन म्हटले, जय हो राजा. मला ही चांगली बातमी मिळाली आहे की महाराणी गर्भवती आहेत आणि लवकरच मुलाला जन्म देणार आहेत. म्हणून मी तुम्हाला शुभेच्छा देऊ इच्छितो. सोबतच मी मुलाच्या भविष्याची गणना देखील केली आहे आणि तुम्हाला त्याबद्दल सावधान करण्यासाठी आलो आहे, कारण यात एक गंभीर भविष्यवाणी आहे. ज्योतिषांना माहीत होते की ते एक युक्ती वापरत आहेत, परंतु त्यांना हे देखील माहीत होतं की ते हे एका उदात्त कारणासाठी करत आहेत आणि त्याचा परिणाम शेवटी चांगलाच होईल. राजा म्हणाला, ज्योतिषी, तुम्ही आम्हाला कशाबद्दल इशारा देऊ इच्छिता? कृपया मला सविस्तर सांगा. ज्योतिषी म्हणाले, महाराज, तुमच्या मुलाचे भविष्य खूप उज्ज्वल आहे. तो महान आणि वैभवशाली होईल, परंतु तुम्ही तुमच्या मुलाचा चेहरा तो तरुण होईपर्यंत पाहू नये. जर तुम्ही त्याचा चेहरा त्याच्या जन्मापासून तो तरुण होईपर्यंत पाहिला तर काहीतरी मोठे संकट येऊ शकते. त्याच्या जीवालाही धोका असू शकतो. म्हणून मी सुचवतो की तुम्ही राणीला एखाद्या दूर आणि एकांत ठिकाणी पाठवा आणि तिथे एक राजवाडा बांधा आणि तुमच्या मुलाला तिथे वाढवा. जेव्हा तुमचे मूल तरुण होईल तेव्हाच तुम्ही त्याचा चेहरा पाहू शकाल आणि त्याला तुमच्याकडे बोलावू शकाल. राजा, जो आपल्या ज्योतिषींचे शब्द नेहमीच बरोबर मानत असे आणि त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवत असे, तो म्हणाला, ठीक आहे ज्योतिषी, जर आपल्या मुलाचा चेहरा पाहून त्याच्यावर कोणतेही संकट येऊ शकते तर आम्ही आमच्या हृदयावर दगड ठेवू आणि तो तरुण होईपर्यंत त्याचे तोंड पाहणार नाही. मुलाचे प्राण वाचवण्यासाठी आम्ही काहीही करण्यास तयार आहोत. मला माहीत आहे की हे माझ्या कर्माचे फळ आहे की मला माझ्या मुलापासून दूर राहावे लागेल. यानंतर ज्योतिषी तिथून निघून गेले. राजाने लगेचच आपल्या महामंत्र्याला बोलावून म्हटले, महामंत्री, तुम्ही अरावली पर्वतावर एका शांत ठिकाणी एक भव्य राजवाडा निर्माण करा, जिथे आमची राणी निवास करेल आणि आमच्या मुलाचे पालन पोषण करेल. हे काम लवकरच पूर्ण व्हावे आणि राजवाड्यात सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध व्हाव्यात. राजाच्या आदेशानुसार महामंत्र्यांनी काही दिवसातच अरावली पर्वतावरील एका निर्जन ठिकाणी एक भव्य राजवाडा बांधला. तो राजवाडा खूप सुंदर आणि विशाल होता. मग राणी तिच्या विश्वासू दासी लतासोबत त्या नवीन राजवाड्यात राहायला गेली. 9 महिन्यांनंतर राणीने तिच्या दासी लतामार्फत राजाच्या राजवाड्यात संदेश पाठवला की तिला मुलगा झाला आहे. ही माहिती मिळाल्याने राजा खूप आनंदी झाला, पण वास्तव असे होते की असे काहीही नव्हते. राणीने आपल्या पतीला खुश करण्यासाठी ही खोटी सूचना दिली होती. तिला विश्वास होता की तिच्या या शुभ कर्माचे फळ तिला नक्कीच मिळेल. जेव्हा राजाला कळले की त्याच्या पत्नीने मुलाला जन्म दिला आहे तेव्हा तो फार आनंदी झाला. वर्षानुवर्ष त्याच्या मनात दडलेली त्याची इच्छा पूर्ण झाली. आता राजाला वाट पाहणे अशक्य झाले आणि तो ताबडतोब राणीच्या महालात धावला. राणीने राजाकडे पाहिले आणि म्हणाली, महाराज,
आता तुम्ही तुमच्या मुलाला पाहू शकत नाही. हे ऐकून राजाला धक्का बसला आणि म्हणाला, पण का राणी? इतक्या दिवसांनी आपल्याला मुलगा झाला आहे आणि तुम्ही म्हणत आहात की मी त्याला पाहू शकत नाही. राणीने शांत स्वरात उत्तर दिले, महाराज, तुम्ही ज्योतिषाची भविष्यवाणी विसरलात का? त्यांनी स्पष्ट इशारा दिला होता की जर तुम्हाला तुमचे मूल दिसले तर मोठी समस्या येऊ शकते आणि त्याचा जीव धोक्यात येऊ शकतो. राजाने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, हो राणी, आत्ता मला आठवतंय, तुम्ही बरोबर आहात. मी माझ्या भावनांमध्ये ही महत्त्वाची गोष्ट विसरलो होतो. पण तरीही मला आपल्या मुलाला पाहण्याची संधी कधी मिळेल यासाठी मला किती काळ वाट पाहावी लागेल? राणी संयमाने म्हणाली, महाराज, देवाने आपल्याला एक मूल दिले आहे आणि आपल्याला हे सुख मिळाले आहे. आता तुम्हाला तुमचा हट्ट सोडून द्यावा लागेल. ज्योतिषाने सांगितले आहे की तो मुलगा मोठा झाल्यावर आणि लग्नायोग्य झाल्यावरच त्याला पाहणे शक्य होईल. तेव्हाच त्याच्या आयुष्यावरील संकट दूर होईल. राणीचे बोलणे ऐकून राजाला सुरुवातीला खूप वाईट वाटले, पण नंतर तो विचार करून म्हणाला, ठीक आहे राणी, आम्हाला मुलगा झाला आहे. आता लोक आम्हाला निपुत्रिक म्हणणार नाहीत हे जाणून मला खूप समाधान मिळाले आहे. जेव्हा आपला मुलगा मोठा होईल तेव्हा मी त्याला बघेन. हे बोलून तो राजवाड्याकडे परत गेला. त्याला त्याच्या मुलाला पाहण्याची खूप इच्छा होती, पण ज्योतिषाच्या भविष्यामुळे तो असह्य झाला होता. तेव्हा त्याला वाटलं की संयम देखील एक कर्म आहे आणि त्याचे परिणाम देखील चांगले होतील. राजा गेल्यानंतर राणी तिच्या विश्वासू दासी लताकडे गेली. राणी रडत म्हणाली, लता, मी राजाला खुश करण्यासाठी खोटे तर बोलले, पण आता मी काय करणार? मी मूल तरुण होईपर्यंतचे खोटे बोलले आहे, पण जेव्हा ती वेळ येईल आणि महाराज मुलाच्या विवाहाबद्दल बोलतील तेव्हा मी हे असत्य कसे लपवू? मला काहीही समजत नाहीये. मी असे खोटे का बोलले याचा मला पश्चाताप होत आहे. मग दासी राणीला धीर देत म्हणाली, महाराणी, तुम्ही इतके वर्ष खोटं बोलत आला आहात. आता तुम्ही देवाचा आश्रय घ्यावा आणि त्याला प्रार्थना करावी. मला विश्वास आहे की देव नक्कीच मार्ग शोधेल. देवावर विश्वास ठेवा, तो कधीही कोणासेही वाईट करत नाही. तुमच्या शुद्ध हेतूंचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. वेळ निघून गेली आणि या घटनेला 20 वर्षे झाली होती. आता राजा राजदेव त्याच्या राजवाड्यात बसला आणि विचार करू लागला. आता आपला मुलगा तरुण झाला असेल, आता तो लग्नायोग्य झाला असेल. आम्हाला त्याच्या लग्नाची तयारी करायला हवी. इकडे राजाला त्याच्या मुलासाठी लग्नाचे प्रस्ताव येऊ लागले. दूरदूरचे राजे आणि महाराजे त्यांच्या मुलींसाठी लग्नाचे प्रस्ताव घेऊन राजा राजदेवच्या दरबारात येऊ लागले. ते सर्व राजाला म्हणत, महाराज, विवाहापूर्वी आम्ही तुमच्या पुत्राला पाहू इच्छितो, कारण ही एक सामान्य प्रथा आहे. हे ऐकून राजाच्या मनात पुन्हा चिंता निर्माण झाली. तो राणीच्या राजवाड्यात पुन्हा पोहोचला आणि म्हणू लागला, महाराणी, आपल्या मुलासाठी दूरदूरच्या राजा महाराजांच्या मुलींच्या लग्नासाठी लग्नाचे प्रस्ताव आले आहेत. ते सर्व आपला मुलगा पाहू इच्छितात. आम्हाला सांगा, आमचा मुलगा कुठे आहे? त्याला आत्ताच इथे आणा, जेणेकरून आम्ही त्याला अभिमानाने सर्वांना दाखवू आणि म्हणू शकू की हा आमचा मुलगा आहे. राजाचे बोलणे ऐकून राणीने मान झुकवली आणि म्हणाली, महाराज, तुम्ही बरोबर आहात. जेव्हा लोक लग्नाचे प्रस्ताव घेऊन येतात तेव्हा त्यांना आपला मुलगा त्यांना दाखवावा लागेल, पण माझा एक मोठा नाइलाज आहे. राजा पुन्हा आश्चर्यचकित झाला आणि त्याने विचारले, राणी, आता कसला नाइलाज? राणीने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली, महाराज, मला माफ करा, पण आपले ज्योतिषी म्हणतात की आत्ताही आपण आपल्या मुलाला लोकांसमोर आणू शकत नाही. जर एखाद्याला आपल्या मुलाशी न पाहता संबंध जोडायचे असतील तर तो ते कसे करू शकतो? मुलगा थेट लग्न मंडपात दाखवला जाईल. जर त्यांनी ही अट मान्य केली तर आपण संबंध जोडू शकतो. राणीने तिच्या पतीचा सन्मान आणि प्रतिष्ठा वाचवण्यासाठी हे सांगितले. राणीचे म्हणणे ऐकून राजा पुन्हा एकदा आपल्या राजवाड्यात परतला. लग्नाचा प्रस्ताव घेऊन आलेल्यांना तो म्हणाला, मी तुम्हा सर्वांची माफी मागतो, पण जर तुम्हाला माझ्या मुलाला
न पाहता लग्न ठरवायचे असेल तर तुम्ही ते करू शकता. मुलाचा चेहरा आत्ता तुम्हाला दाखवला जाणार नाही, कारण हा मुलासाठी खूप वाईट शकुन असेल. म्हणून मुलगा इथे दाखवला जाणार नाही, तर तो थेट लग्न मंडपात दाखवला जाईल. जर तुम्ही ही अट मान्य केली तर तुम्ही लग्न करू शकता, अन्यथा मी असाही आहे. राजा राजदेवांनी हे संयम आणि चिकाटीने सांगितले, कारण त्याला त्याच्या कर्माच्या फळांवर विश्वास होता. हे ऐकून सर्वजण परतले, कारण ती एक असामान्य परिस्थिती होती. पण एका राजाने कोणताही संकोच न करता आपल्या मुलीचा विवाह राजा राजदेव यांच्या मुलाशी निश्चित केला आणि म्हणाला, महाराज, मी तुमचा प्रस्ताव स्वीकारतो आणि मला तुमची अट देखील मान्य आहे. मी माझ्या जावयाला थेट लग्न मंडपात पाहीन. आता तुम्ही लग्नाची वरात आणा आणि लवकर लग्न करा. अशा प्रकारे राजाने आपल्या मुलीचा विवाह राजा राजदेव यांच्या मुलाशी निश्चित केला आणि तो आपल्या राज्यात परतला. त्याला असे वाटले की कदाचित हे आपल्या नशिबात आणि कर्मात लिहिलेले असेल. राजा राजदेव यांनी ही आनंदाची बातमी आपल्या राणीला सांगितली आणि म्हणाले, एका राजाने आपल्या मुलीचा विवाह आपल्या मुलाशी निश्चित केला आहे. लग्नाची तारीख देखील निश्चित झाली आहे. आता लग्नाची तयारी करा. मला माझ्या मुलाचे लग्न मोठ्या थाटामाटात करायचे आहे. राणीने राजाचे ऐकले आणि म्हणाली, ठीक आहे महाराज, तुम्ही तुमच्या मुलाच्या लग्नाची तयारी करा. आपण आपल्या मुलाचे लग्न मोठ्या थाटामाटात करू. राजा आनंदाने आपल्या राजवाड्यात परतला. परंतु राणीने जे सांगितले ते फक्त बाह्यता होते. आतून ती खूप उदास होती. तिला तिचे खोटे सहन होत नव्हते. ती आपल्या दासीला बोलावून म्हणाली, दासी, आता काय होईल? आता लग्न ठरले आहे आणि तारीखही ठरली आहे. आता मी हे कसे लपवू? मला काहीच समजत नाहीये. मी असे बोलले याचा मला पश्चाताप होत आहे. मग दासी राणीला प्रोत्साहन देत म्हणाली, महाराणी, तुम्ही असे बोललाच आहात तर आता तुम्ही देवाचा आश्रय घ्या आणि त्याला प्रार्थना करा. मला खात्री आहे की देव नक्कीच मार्ग काढेल. तुमच्या शुद्ध हृदयाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल, कारण देव नेहमीच चांगल्या कर्मांना, चांगल्या हेतूंना पाठिंबा देतो. इकडे जेव्हा लग्नाची तारीख आली तेव्हा राजाने लग्नाची वरात सजवली. भव्य हत्ती, घोडे, सैनिक लग्नाच्या वरातीच्या सौंदर्यात भर घालत होते. सर्व तयारी पूर्ण झाल्यावर राजाने राणीला निरोप पाठवला की आपल्या मुलाला वर बनवावे, जेणेकरून आपण लग्नाच्या वरातीसह लग्नाला जाऊ शकू. राणीने राजाला समजावून सांगितले की तुम्ही आत्ताही आपल्या मुलाला पाहू नका. तुम्ही त्याला फक्त लग्नाच्या मंडपातच पाहावे, अन्यथा काहीतरी दुर्घटना घडू शकते. ज्योतिषाची ही कडक सूचना आहे. राजा म्हणाला, ठीक आहे राणी, मी इतके दिवस वाट पाहिली. आता थोड्या वेळाची बाब आहे. मी आणखी वाट पाहू शकतो. असे म्हणत राजा आपल्या राजवाड्यात परत गेला. राजा गेल्यानंतर राणी पुन्हा एकदा तिच्या दासीला सांगू लागली, दासी, आत्ता आपण काय करायला हवं? मला काहीही समजत नाही. काही वेळ विचार करून राणी म्हणाली, दासी, माझ्या मनात एक उपाय आला आहे. आता जे होईल ते बघितले जाईल. तू माझ्यासाठी एक काम कर. दासी म्हणाली, राणी, मला सांगा, माझ्यासाठी काय आदेश आहे? मी तुमचा प्रत्येक आदेश पाळेन. राणी म्हणाली, तू हे कर, यावेळी भरपूर पीठ मळून घेऊन ये. त्या पिठातून एक वर तयार कर आणि त्या वराला पालखीत बसव. पालखी सर्व बाजूंनी बंद कर आणि सर्वांना सांग की पालखी वाटेत कुठेही उघडणार नाही. ती थेट लग्न मंडपात उघडेल. ही गोष्ट खूप गोपनीय आणि आवश्यक आहे. राणीला वाटले की या पद्धतीने ती तिचा मान वाचवेल आणि देव तिच्या कर्माचे फळ नक्कीच देईल. आणि मग तेच घडले. दासीने पीठ मळून त्यातून एक वर बनवला. त्याला वरासारखे सजवून पालखीत ठेवण्यात आले. पालखी सर्व बाजूंनी बंद करण्यात आली आणि वरात सुरू झाल्यावर राणीने दासीच्या माध्यमातून सर्वांना सांगितले की वाटेत कोणीही ही पालखी उघडणार नाही. यानंतर राणी स्वतः राजाकडे गेली आणि म्हणाली, महाराज, वाटेत कोणीही ही पालखी उघडणार नाही याची विशेष काळजी घ्या. जर कोणी ती उघडली तर तो एक मोठा अशुभ शकुन असू शकतो. राजेशाही ज्योतिषी म्हणतात की पालखी थेट लग्न मंडपात उघडेल. तिथे तुम्हाला तुमच्या मुलाला वर म्हणूनही पाहता येईल.
राजा राजदेव म्हणाला, ठीक आहे राणी, आपण तेच करू. मुलाच्या जीवाची सुरक्षा आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. अशा प्रकारे वरात तिथून निघून गेली. लग्नाची वरात घनदाट जंगलातून जात होती. राजाने विचार केला की लग्नातील पाहुणे खूप थकले आहेत, तर एका मोठ्या झाडाखाली थांबून थोडा वेळ विश्रांती का घेऊ नये. राजाने पालखी एका झाडाखाली ठेवण्यास सांगितले आणि लग्नातील सर्व पाहुणे दुसऱ्या झाडाखाली विश्रांती घेऊ लागले. आता घडले असे ते म्हणजे ज्या झाडाखाली वाहकांनी वराची पालखी ठेवली होती त्या झाडाजवळ एका बिळात इच्छाधारी नाग आणि नागिनीची जोडी राहत होती. ते दोघे बिळातून बाहेर आले आणि जंगलात भ्रमण करत होते. तेव्हा मादी सापाने पालखीकडे पाहिले तेव्हा तिला स्पष्टपणे दिसले की या पालखीत वर नव्हता, तर पिठापासून बनवलेला वर ठेवण्यात आला होता. हे पाहून तिला खूप आश्चर्य वाटले. मादी साप तिच्या इच्छाधारी नागाला म्हणू लागली, हे प्रिय, मी आत्ता जे पाहिले ते पाहून असे दिसते की या जगात खूप अंधार आहे. किती विचित्र आहे हे. साप म्हणाला, कसला अंधार आहे प्रिये, मला सविस्तर सांग. मादी साप म्हणू लागली, हे प्रिये, या पालखीत खरा वर नाही आहे. ही कसली लग्नाची वरात आहे जी वराशिवाय जात आहे. जेव्हा ही वरात या बनावट वराला घेऊन पोसेल तेव्हा या सर्व लोकांचे काय होईल, या राजाची किती बदनामी होईल. असा अंधार मी आजपर्यंत पाहिला नाही. नाग म्हणू लागला, हे प्रिये, हे कसे असू शकते. मला वाटते की तुला फसवले गेले आहे किंवा तू नीट पाहिले नाहीस. चल जाऊन मलाही दाखव. नागिन म्हणाली, चला प्रिये, पण आपल्याला हे सर्व गुप्तपणे पाहावे लागेल. नाहीतर जर लोकांनी आपल्याला पाहिले तर ते आपल्याला हानी पोहोचवू शकतात. आपल्याला आपली ओळख लपवून जावे लागेल. नाग आणि नागिन दोघेही शांतपणे पालखीत शिरले. नागाला काय दिसले की पालखीत एक पिठापासून बनवलेला वर होता जो सजवलेला होता. ते पाहून नागाला खूप आश्चर्य वाटले. हे सर्व पाहून दोघेही त्यांच्या बिळात परतले. मग नाग नागिनीला म्हणाला, प्रिये, मी तुला काहीतरी सांगू इच्छितो. प्रिये, जर तू परवानगी दिलीस तर मला राजाच्या वरातीचे सौंदर्य वाढवायचे आहे आणि त्याचा मान वाचवायचा आहे. नागिन म्हणाली, हे प्रिय, तू या वरातीचे सौंदर्य कसे वाढवशील. तू तर एक नाग आहेस. नाग म्हणाला, जर तू मला परवानगी दिलीस तर मी या पिठापासून बनवलेल्या वरात प्रवेश करेन आणि या वराचे रूप धारण करेन आणि या राजाचा मान वाचवेन. तू मला सांग, जेव्हा ही पालखी लग्नाच्या मंडपात जाऊन उघडली जाईल आणि पिठापासून बनवलेला वर त्यातून बाहेर येईल तेव्हा या राजाला किती अपमान सहन करावा लागेल. जिथे हा राजा आपल्या मुलाचा विवाह करणार आहे तिथे वधूच्या बाजूच्या लोकांना किती अपमान सहन करावा लागेल. जर तू परवानगी दिलीस तर मी या राजाचा मुलगा बनून लग्नाच्या मंडपापर्यंत त्याचे सौंदर्य वाढवू शकतो आणि त्याचा सन्मान राखू शकतो. संकटात असलेल्या कोणालाही मदत करणे हे माझे कर्तव्य आहे. नागाला माहीत होते की या दान धर्मामुळे त्याला शुभ फळ मिळेल. तिच्या पतीचे शब्द ऐकून नागिन म्हणाली, हे प्रिये, मला तुझ्यावर विश्वास आहे, पण मला भीती वाटते की जेव्हा तू वराच्या वेशात त्या राजाच्या मुलीशी लग्न करशील तेव्हा तू त्या मुलीच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकशील आणि मला विसरशील. मी तुला गमावू इच्छित नाही. नाग म्हणू लागला, नाही प्रिये, तू माझ्यावर विश्वास ठेव. आपण नागवंशी आहोत. त्या मुलीशी आपला काय संबंध. मला फक्त त्या राजाची इज्जत वाचवायची आहे. म्हणूनच मी जाऊ इच्छितो. जर मी गेलो नाही तर दोन्ही राजांसोबत दुर्घटना घडू शकते आणि त्यांचा अपमान होऊ शकतो. म्हणूनच तू माझ्यावर विश्वास ठेव. आपण नागवंशी आहोत. मी तुला फसवणार नाही. ही फक्त एका रात्रीची गोष्ट आहे. उद्या सकाळी वरात परत येईल तेव्हा मीही परत येईल. माझे हे कृत्य फक्त मदतीसाठी आहे. नागाने इतके समजावून सांगितल्यावर नागिन सहमत झाली आणि म्हणाली, ठीक आहे प्रिय, तू जा, पण मला भीती वाटते की तू त्या मुलीच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकशील आणि मला विसरून जाशील. तू तुझे वचन लक्षात ठेव. यानंतर नागिनीने तिच्या पतीला तसे करण्याची परवानगी दिली. इच्छाधारी नाग
वराच्या पालखीत शिरला आणि तो पिठापासून बनवलेल्या वरात विलीन झाला आणि त्याचे रूप बदलले आणि एक अतिशय देखणा वर बनला. थोडा वेळ विश्रांती घेतल्यानंतर लग्नाची वरात पुन्हा एकदा पुढे सरकली. जेव्हा वरात वधूच्या घरी पोहोचली तेव्हा त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. मुलीचे वडील म्हणाले, महाराज, तुमचा मुलगा कुठे आहे? तुम्ही म्हणाला होता की लग्नाच्या मंडपातच मुलगा दाखवला जाईल. आता तुम्ही तुमच्या पुत्राला सर्वांसमोर घेऊन या. यानंतर असेच केले गेले. जेव्हा पालखीचे दार उघडले गेले तेव्हा त्यातून एक अतिशय देखणा, तेजस्वी आणि आकर्षक मुलगा बाहेर आला. इतक्या देखण्या मुलाला पाहून राजाचे डोळे विस्फारले. तो खूप आनंदी झाला आणि विचार करू लागला, असे दिसते की माझ्या राणीने मला माझ्या भावी मुलाला पाहण्यापासून यासाठी अडवले होते, कारण हा तर खूपच सुंदर आणि अलौकिक आहे. आज माझ्या चांगल्या कर्माचे फळ मला मिळाले आहे. कन्येच्या वडिलांनी जेव्हा होणाऱ्या जावयाला पाहिले तेव्हा ते देखील फार आनंदी झाले. त्यांच्या डोळ्यात समाधान आणि अभिमानाची चमक होती. त्यानंतर लग्नाचे सर्व विधी पूर्ण झाले आणि इच्छाधारी नागाचा राजाच्या मुलीशी विवाह झाला. त्यांच्या डोळ्यात समाधान आणि अभिमानाची चमक होती. त्यानंतर लग्नाचे सर्व विधी पूर्ण झाले आणि इच्छाधारी नागाचा राजाच्या मुलीशी विवाह झाला. लग्न पूर्ण झाल्यानंतर जेव्हा राजा राजदेव आपल्या राजवाड्यात परतू लागला तेव्हा इच्छाधारी नाग त्याला म्हणाला, बाबा, माझी पालखी वेगळी असावी आणि माझ्या पत्नीची पालखी वेगळी असावी अशी माझी इच्छा आहे. राजा राजदेव म्हणाला, ठीक आहे बेटा, जशी तुमची इच्छा. मग राजा राजदेव मुलीच्या वडिलांना म्हणाले, तुम्ही 2 वेगवेगळ्या पालख्या तयार करा. एका पालखीत माझा मुलगा बसेल आणि दुसऱ्या पालखीत आमची सून बसेल. आणि मग तेच केले गेले. 2 वेगवेगळ्या पालख्या तयार केल्या गेल्या. एका पालखीत वराला बसवले गेले आणि दुसऱ्या पालखीत वधूला बसवले गेले. त्यानंतर लग्नाची वरात आपल्या राज्यात परतू लागली. पुन्हा एकदा वरात पूर्वी जिथे थांबली तिथेच थांबली होती. राजाने दोन्ही पालख्या एका झाडाखाली ठेवल्या आणि लग्नाच्या पक्षातील सदस्यांना सांगितले, थोडा वेळ विश्रांती घेतल्यानंतर आपण पुढे जाऊया. दोन्ही पालख्या झाडाखाली ठेवल्यानंतर सर्व बाराती विश्रांती घेऊ लागले. मग वराच्या वेशात असलेला इच्छाधारी नाग आपल्या नाग रूपात परत आला आणि त्याच्या पत्नीकडे पोहोचला. त्याची पत्नी नागिन त्याची अधीरतेने वाट पाहत होती. तिच्या नवऱ्याला येताना पाहून नागिन आनंदाने भरून गेली आणि तिने विचारले, हे प्राणप्रिय, तू राजाच्या लग्नाच्या मिरवणुकीचे सौंदर्य वाढवलेस का आणि त्याचा मान वाचवलास का? नागाने उत्तर दिले, हो प्रिये, मी राजाचा मान वाचवला आणि त्याच्या मुलीशीही लग्न केले. वधू तिथे दुसऱ्या पालखीत बसली आहे. हे ऐकून नागिन खूप आनंदी झाली आणि म्हणाली, हे प्राणप्रिय, तू खूप चांगले काम केले आहेस, पण आता तू कुठेही जाऊ नकोस. आता तू इथेच माझ्याजवळ राहा. नागाने विचार केला की त्याने एक चांगले कर्म केले आहे. आता त्याला आपल्या पत्नीजवळ गेले पाहिजे. तेव्हा नाग म्हणू लागला, प्रिये, मला तुझ्याकडून आणखी एक परवानगी हवी आहे. हे ऐकून नागिनीने विचारले, हे प्राणप्रिय, आता तुला माझ्याकडून आणखी काय हवे आहे? नाग म्हणाला, मी लग्नाच्या वरातीत राजाचा मान वाचवला, पण आता जेव्हा नवविवाहित वधू तिच्या सासरच्या घरी जाईल आणि तिला तिचा पती सापडणार नाही तेव्हा तिचे काय होईल? तिला किती दुःख होईल. मला हा विचार करून खूप दुःख होत आहे आणि मी याबद्दल तुझ्याशी बोलू इच्छितो, पण मला धाडस होत नाहीये. तू हे करू देशील का? मला माहीत आहे की हा माझ्या कर्तव्यनिष्ठेचा आणखी एक पैलू आहे. नागिन म्हणाली, मला काहीच फरक पडत नाही. तू या राजाचा मान वाचवलास ते पुरेसे आहे. आता तू इथून दुसरीकडे कुठेही जाणार नाहीस. मग तो नाग बराच वेळ आपल्या नागिनीला हे समजावून सांगत राहिला आणि म्हणाला, जर या मुलीला तिच्या सासरच्या घरी पोहोचल्यानंतर तिचा नवरा सापडला नाही तर ती नक्कीच मरेल. तिचे आयुष्य उद्ध्वस्त होईल. मला जास्त काही नको आहे. फक्त 2 दिवसांचा वेळ मागत आहे. 2 दिवसांनी ती मुलगी तिच्या आई वडिलांच्या घरी जाईल. मग मी तुझ्याकडे परत येईन. माझ्यावर विश्वास ठेव. मी तुला कधीही फसवणार नाही. या असहाय्य महिलेला मदत करण्याचे माझे कर्तव्य मला पूर्ण करू दे. नागाने इतके समजावून सांगितल्यानंतर नागिनीने अनिश्चिततेने
तिच्या पतीच्या शब्दांना सहमत झाली आणि म्हणाली, ठीक आहे प्राणप्रिय, जर तुला हवे असेल तर जा, पण मी फक्त एवढेच सांगेन की तू मला विसरणार नाहीस. तुझे वचन लक्षात ठेव. यानंतर नागिनीने तिच्या पतीला तसे करण्याची परवानगी दिली. इच्छाधारी नाग पुन्हा एकदा वर बनला आणि पालखीत बसला. दुसरीकडे राणी, जी आधीच तिचा पती राजदेवशी खोटे बोलली होती, तिला रात्रभर झोप येत नव्हती. राणी रात्रभर प्रार्थना करत होती आणि अश्रू ढाळत होती. हे प्रभू, माझा मान ठेव. मी हे केवळ माझ्या पतीच्या आनंदासाठी केले आहे, जेणेकरून त्याच्या मनात आत्महत्येसारखे विचार येऊ नयेत. तिला खात्री होती की तिच्या चांगल्या कर्माचे फळ तिला नक्कीच मिळेल. सकाळी राजा आपल्या मुलासह आणि वधूसह राजवाड्यात पोहोचला. तेव्हा सर्वांनी त्यांचे भव्य स्वागत केले. संपूर्ण राजवाड्यात आनंदाचे वातावरण होते. राजाच्या मुलाला आणि त्याच्या सुनेला पाहून सर्वजण खूप आनंदी झाले. त्यावेळी राणीची विश्वासू दासी देखील लता तिथे उपस्थित होती. राणीला मुलगा नाही हे माहीत असूनही जेव्हा तिने पाहिले की खरोखरच वर आला आहे, तेव्हा ती आश्चर्यचकित झाली. तिच्या आनंदाला सीमाच उरली नाही. दासी धावत राणीकडे गेली आणि तिला सर्व काही सांगितलं. ती म्हणाली, राणी, देवाने तुमच्या प्रार्थना स्वीकारल्या आहेत. तुम्हाला तुमच्या चांगल्या कर्माचे फळ मिळाले आहे. तुमची सून तुमच्या मुलाला सोबत घेऊन आली आहे आणि याशिवाय तुमचा मुलगा खूप देखणा आहे. त्याला पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले आहेत. जेव्हा राणीने तिच्या दासीचे हे शब्द ऐकले, तेव्हा ती आनंदाने नाचू लागली आणि पुन्हा पुन्हा देवाचे आभार मानू लागली. तिच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहत होते. देवाचे लाखो वेळा आभार मानल्यानंतर तिने तिचा मुलगा आणि सून पाहिली. राणीने लगेच तिच्या मुलाला आणि सुनेला मिठी मारली. खरं तर ती खोटं बोलली होती, पण आता तिला विश्वास बसला की हा मुलगा परमेश्वराचा आशीर्वाद आहे. देवाने तिचा सन्मान वाचवला आहे. आता संपूर्ण राजवाडा आनंदाने भरून गेला. राजाने गरिबांसाठी आपला खजिनाही उघडला आणि दान धर्म केला. राजाला समजले की हे त्याच्या संयमाचे आणि राणीच्या चांगल्या हेतूचे परिणाम आहेत. आता झालं असं की वर म्हणून आलेला इच्छाधारी नाग कालांतराने मुलीवर प्रेम करू लागला आणि तिच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकला. हळूहळू तो त्याच्या नागिनीला विसरू लागला. तो 2 दिवसांसाठी आला होता, पण आता तो 2 महिने उलटून गेले होते आणि तरीही तो त्याच्या इच्छाधारी नागिनीकडे परतला नाही. त्याने आपले वचन मोडले आणि हे कृत्य नंतर त्याला त्रास देणारे होते. दुसरीकडे नागिनीने जंगलात 2 महिने तिच्या नागाची वाट पाहिली. ती तिच्या पतीच्या परत येण्याची वाट पाहत जंगलात भटकत राहिली. जेव्हा तिचा नवरा आला नाही, तेव्हा ती खूप दुःखी झाली. नागिनीला आता नागाचा रागही येऊ लागला होता. ती विचार करू लागली, माझ्या नागाने नक्कीच मला फसवले आहे. मला आधीच वाटलं होतं की तो त्या मुलीच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकेल. आता हेच घडलं असेल, म्हणूनच तो परत आला नाही. आता मी त्याला जिवंत सोडणार नाही. त्याच्या बायकोलाही मारून टाकेन. तिला राग आला आणि तिने तिच्या पतीच्या कृत्यांना वाईट मानले. दरम्यान राजवाड्यात तो इच्छाधारी नाग एके दिवशी त्याच्या वडिलांना म्हणाला, महाराज, आपल्या राजवाड्याभोवती खोल खड्डा तयार करा आणि त्यात पाणी भरा. राजाने विचारले, बेटा, हे सर्व कशासाठी करायचे आहे? तेव्हा मुलाने उत्तर दिले, बाबा, आम्ही हे राजवाड्याच्या सुरक्षेसाठी करत आहोत. तुम्ही आम्ही सांगतो तसे करा. हे आपल्या भल्यासाठी आहे. मुलाने हे नुकतेच सांगितले होते. राजाने ताबडतोब राजवाड्याभोवती एक खड्डा खोदला आणि तो पाण्याने भरला. आता इच्छाधारी नाग मनात विचार करू लागला की आता माझी नागिन या महालात प्रवेश करू शकणार नाही, कारण आता मी माझ्या पत्नीवर खूप प्रेम करतो आणि माझे संपूर्ण आयुष्य तिच्यासोबत घालवू इच्छितो. ती नागिन पुन्हा माझ्या आयुष्यात येऊ नये असे मला वाटते. तिने तिचे पूर्वीचे व्रत विसरून एक नवीन मार्ग निवडला होता, ज्यासाठी तिला तिच्या कर्माचे परिणाम देखील भोगावे लागले. आता इच्छाधारी नाग आपल्या पत्नीसोबत कोणत्याही काळजीशिवाय राजवाड्यात राहू लागला. दुसरीकडे जेव्हा नागिनीचा नवरा जंगलात अनेक महिने घालवूनही परतला नाही, तेव्हा नागिनीला खूप राग आला आणि ती तिच्या पती आणि त्याच्या पत्नीला मारण्यासाठी निघाली.
पण जेव्हा ती राजवाड्यात पोहोचली तेव्हा तिने पाहिले की राजवाड्याभोवती एक मोठा खड्डा खोदला आहे आणि तो पाण्याने भरलेला आहे. तिला समजले की हे सर्व माझ्या पतीनेच केले आहे. त्याला मी त्याच्या आयुष्यात परत येऊ नये असे वाटत आहे. आता मी माझ्या नवऱ्याला सोडणारच नाही. नागिन इकडे तिकडे भटकंती करून राजवाड्यात जाण्याचा मार्ग शोधू लागली. बराच वेळ शोधल्यानंतर तिला अखेर राजवाड्यात प्रवेश करण्यासाठी एक छोटीशी जागा मिळाली. त्या वाटेने नागिन थेट त्या खोलीत गेली जिथे तिचा नवरा त्याच्या पत्नीसोबत झोपला होता. जेव्हा नागिनीने तिच्या नवऱ्याला त्या मुलीसोबत झोपलेले पाहिले तेव्हा तिच्या मनात एक विचार आला. हे जोडपे खूप सुंदर आहे. मी या जोडप्याला कसे मारू शकते? जर मी माझ्या नवऱ्याला मारले तर या गरीब निष्पाप मुलीचे काय होईल? ही गरीब मुलगी तिच्या नवऱ्याशिवाय कशी जगेल? आणि जर मी या मुलीला मारले तर माझा नवरा या मुलीवर इतकं प्रेम करतोय की तो तिच्या दुःखात आत्महत्या करेल. माझा नवरा मला आधीच सोडून गेला आहे. एक प्रकारे मी विधवा झाली आहे, म्हणून मी या दुसऱ्या मुलीला विधवा बनवू शकत नाही. नाहीतर असे व्हायला नको की माझाच नवरा मरेल. नागिनीने तिचा राग नियंत्रित केला आणि प्रेम आणि करुणेचे सर्वोत्तम कृत्य निवडले. मनात असे विचार आल्यानंतर नागिनीने तिच्या पतीला मारले नाही किंवा त्या मुलीला चावलेही नाही. तिने आपला राग सोडून दिला आणि एक महान कृत्य केले. नागिन हे सर्व विचार करत असतानाच ती मुलगी जागी झाली. नागिनीला पाहून ती घाबरली आणि ओरडू लागली. तिचा आवाज ऐकून तिचा पतीही जागा झाला. जेव्हा इच्छाधारी नागाने त्याच्या समोर नागिनीला पाहिले तेव्हा त्याला समजले की ती नक्कीच या दोघांचा बदला घेण्यासाठी आली आहे. पण त्या नागिनीने तसं काहीही केलं नाही. नागिनीने तिचं रूप बदललं आणि तिच्या पतीला म्हणू लागली, तू मला वचन दिलं होतंस की तू काही दिवसातच माझ्याकडे परत येशील, पण इतके महिने होऊनही तू परत आला नाहीस. नवविवाहित वधूला त्यांचे संभाषण ऐकून खूप आश्चर्य वाटले. तिला समजत नव्हते की काय चालले आहे आणि ही महिला कोण आहे. मग तिच्या पतीने तिला सर्व काही समजावून सांगितले आणि सांगितले की तो एक इच्छाधारी नाग आहे आणि तिची इच्छा जपण्यासाठी त्याने त्या मुलीशी कसे लग्न केले. पण आता तो तिच्यावर प्रेम करतो आणि तिच्यासोबत त्याचे आयुष्य घालवू इच्छितो. नागाने त्याच्या कृती आणि त्यांचे परिणाम स्पष्ट केले. ती मुलगीही तिच्या नवऱ्यावर भयंकर प्रेम करायची. जेव्हा तिला संपूर्ण सत्य कळले तेव्हा ती तिच्या नवऱ्याला म्हणू लागली, स्वामी, तुम्ही माझा आदर वाढवण्यासाठी हे सर्व केले. यात तुमचा काहीच दोष नाही. तुमच्या पहिल्या पत्नीबद्दल सांगायचे झाले तर मला तिच्यावर काहीही आक्षेप नाही. मी तिला माझी मोठी बहीण म्हणून स्वीकारले आहे. जर तुमची परवानगी असेल आणि तुमची पहिली पत्नी तयार असेल तर आम्ही दोघी बहिणी म्हणून तुमच्यासोबत राहू शकतो. शेवटी आपण सर्वजण एकमेकांवर प्रेम करतो. कदाचित हाच नियतीचा निर्णय असेल की आम्ही दोघी बहिणी बनून तुम्हाला नवरा म्हणून स्वीकारू. त्या मुलीच्या या करुणेच्या आणि प्रेमाच्या कृतीने वातावरण पूर्णपणे बदलून गेले. त्या मुलीच्या तोंडून असे गोड आणि उदार शब्द ऐकून नागिनीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि ती म्हणू लागली, बहिणी, जेव्हा मी इथे आले होते तेव्हा मला नक्कीच तुला मारायचे होते, पण तुझ्या मनात माझ्याबद्दल इतके प्रेम आहे हे पाहून मी तुझा प्रस्ताव स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही दोघेही या राजवाड्यात बहिणी म्हणून राहू आणि आमच्या पतीची सेवा करू. नागिनीने तिचा राग सोडून दिला आणि क्षमा आणि प्रेमाचे कृत्य निवडले, ज्यामुळे तिला खरी शांती मिळाली. हे सर्व पाहणारा नागही त्यांचे प्रेम पाहून भावूक झाला आणि म्हणाला, जर देवाची इच्छा असेल तर ठीक आहे, आपण सर्वजण एका कुटुंबासारखे एकत्र राहू आणि आनंदी जीवन जगू. नागानेही त्याची चुकी स्वीकारली आणि स्वीकारतेचे कर्म निवडले. यानंतर इच्छाधारी नाग त्याच्या दोन्ही पत्नींसोबत आनंदी जीवन जगू लागला. आता संपूर्ण कुटुंब आनंदाने एकत्र राहत होते. काही काळानंतर एका रात्री इच्छाधारी नाग आणि त्याच्या पत्नीने ठरवले की आता संपूर्ण सत्य राणीला सांगावे. त्यांना वाटले की राणीला तिचा मुलगा खरोखर कोण आहे आणि तो त्यांच्या आयुष्यात कसा आला हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
दुसऱ्या दिवशी सकाळी नाग आणि त्याची पत्नी राणीच्या खोलीत पोहोचले. राणीने त्यांच्याकडे हसून त्यांना प्रेमाने बसवले. मग नागाच्या पत्नीने राणीला अतिशय विनम्रपणे म्हटले, आई, आज आम्ही तुम्हाला असे काही सांगू इच्छितो जे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण ते खरे आहे. नागानेही मान हलवून आपल्या पत्नीला पाठिंबा दिला. मग नागाच्या पत्नीने राणीला संपूर्ण कहाणी सविस्तरपणे सांगितली. तिने सांगितले की राजाला खुश करण्यासाठी राणीने गर्भधारणेचा खोटा दावा कसा केला होता, पिठाच्या वराचा उपाय कसा विचारात घेतला होता आणि जंगलात पिठाच्या वराची जागा एका इच्छाधारी नागाने कशी घेतली होती. तिने असेही सांगितले की त्यांचा मुलगा प्रत्यक्षात एक इच्छाधारी नाग आहे, ज्याने राजा आणि राणी दोघांच्याही सन्मानाचे रक्षण करण्यासाठी हे रूप धारण केले होते. हे सर्व ऐकून राणी प्रथम स्तब्ध झाली. तिच्या चेहऱ्यावर भीती आणि काळजीच्या रेषा दिसू लागल्या. तिला वाटू लागले की त्या मुलाला ती इतक्या प्रेमाने स्वीकारत होती तो प्रत्यक्षात नाग आहे. तिला काही क्षण काळजी वाटू लागली, पण जसजसे नागाच्या पत्नीने कथेचा शेवट सांगितला की नागाने स्वतःला या कुटुंबाच्या आनंदासाठी कसे समर्पित केले आणि त्याच्या पहिल्या पत्नीनेही हे नाते कसे स्वीकारले, तेव्हा राणीच्या डोळ्यात अश्रू आले. तिला जाणवले की ती खोटे बोलले होती, पण तिच्या मनात राजाबद्दल खरे प्रेम होते. राजाच्या मनात आत्महत्येची इच्छा होती. त्याच कृतीच्या स्वरूपात देवाने त्यांच्या आयुष्यात हा इच्छाधारी नाग पाठवला होता. ही सामान्य घटना नव्हती, तर देवाचा एक अद्भुत खेळ होता. राणीने नागाला मिठी मारली आणि मोठमोठ्याने रडू लागली. ती म्हणाली, बाळा, तू माझ्या खोट्याचे सत्यात रूपांतर केले आहेस आणि माझा सन्मान वाचवला आहेस. तू माझा खरा मुलगा आहेस, ज्याला देवाने माझ्या चांगल्या हेतूंचे फळ देण्यासाठी पाठवले आहे. नागानेही राणीचे सांत्वन केले. यानंतर राणीने तिच्या दोन्ही सुनांनाही मिठी मारली आणि संपूर्ण कुटुंबाने हे सत्य स्वीकारले. राजा राजदेवला हे कळताच तोही सुरुवातीला आश्चर्यचकित झाला, पण नंतर त्यानेही या अद्भुत घटनेला देवाची कृपा मानली. त्याच्या कुटुंबात अजूनही प्रेम आणि सुसंवाद आहे हे पाहून तो समाधानी झाला. अशा प्रकारे राणीने चांगल्या हेतूने बोललेले खोटे शेवटी फलदायी ठरले. तिच्या पतीवरील तिच्या गाढ प्रेमामुळे आणि देवावरील तिच्या गाढ श्रद्धेमुळेच तिच्या आयुष्यात हा अनोखा चमत्कार घडला. प्रत्येकाच्या चांगल्या कर्मांना आणि शुद्ध हेतूंना आनंद आणि शांती मिळाली. आता आपण त्या दिव्य कथेकडे वळूया, जिथे कर्माचे हे तत्व संपूर्ण मानवजातीला स्वतः भगवान श्रीकृष्णांनी त्यांचे प्रिय मित्र आणि शिष्य अर्जुन यांच्याद्वारे प्रकट केले. ही कथा शेवटपर्यंत ऐका. ही कथा महाभारताच्या त्या निर्णायक वळणावर पडली, जेव्हा कुरुक्षेत्राच्या विशाल युद्धक्षेत्रात कौरव आणि पांडवांची सेना युद्धासाठी तयार होती. करोडो योद्ध्यांच्या उपस्थितीने आकाश गुंजत होते. पांडव पक्षाचा महान योद्धा अर्जुन, ज्याच्या शौर्यामुळे तिन्ही लोक थरथर कापत होते, तो त्याच्या रथावर स्वार होता. त्याचे सारथी दुसरे तिसरे कोणीही नसून स्वतः योगेश्वर भगवान श्रीकृष्ण होते. युद्ध सुरू होण्यापूर्वी अर्जुनाने श्रीकृष्णाला म्हटले, हे अच्युत, कृपया माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्ये घेऊन चला, जेणेकरून मला या धर्मयुद्धात कोणकोणत्या योद्ध्यांशी लढायचे आहे ते मी पाहू शकेन. भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाची आज्ञा पाळली आणि त्याचा भव्य रथ दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी भीष्म पितामह आणि गुरु द्रोणाचार्य यांच्या समोर आणला. अर्जुनाने त्याच्या समोर उभ्या असलेल्या कौरव सैन्यावर नजर टाकली तेव्हा त्याचे हृदय थरथरले. त्याला दिसले की विरुद्ध बाजूला दुसरे तिसरे कोणीही नसून त्याचे स्वतःचे प्रियजन होते. तिथे त्याचे परमपूज्य आजोबा भीष्म पितामह होते. त्यांच्या मांडीवर तो खेळत लहानाचा मोठा झाला होता. तिथे त्याचे शस्त्रगुरू द्रोणाचार्य होते, ज्यांनी त्याला धनुर्विद्येचे प्रशिक्षण दिले होते. त्याच्यासमोर त्याचे काका, भाऊ, मुलगा, नातू, मामा, सासरे आणि असंख्य मित्र आणि नातेवाईक उभे होते, जे आज त्याचा जीव घेण्यास तयार होते. हे पाहून त्याचे सारे शौर्य पराक्रम लुप्त झाले. त्याचे मन व्याकुळ आणि करुणेने भरले. त्याचे हात थरथर कापू लागले
आणि त्याचे प्रसिद्ध गांडीव धनुष्य त्याच्या हातातून निसटले. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि तो दुःखात बुडालेला आपल्या रथाच्या मागील बाजूस बसला. अत्यंत दुःखी स्वरात तो श्रीकृष्णाला म्हणाला, हे केशव, युद्धभूमीवर माझ्याच कुळातील लोकांना मारून मी कसा आनंदी होऊ शकतो? ज्या लोकांसाठी आपल्याला हे राज्य, भोग आणि आनंद हवा आहे, तेच लोक आज इथे आपले जीवन धोक्यात घालून उभे आहेत. मी माझ्या शिक्षकांवर आणि नातेवाईकांवर बाण कसे सोडू शकतो? हे मधुसूदन, मला या युद्धात कोणताही विजय नको आहे. मला असे राज्य नको आहे जे आपल्याच लोकांच्या रक्ताने रंगलेले असेल. अशा पापाचा भाग होण्यापेक्षा मी माझे शस्त्र सोडून माझे जीवन भिक्षा मागून घालवणे चांगले. मी लढणार नाही. अर्जुन त्याच्या कृत्यांच्या परिणामांमुळे घाबरला होता. त्याला वाटले की तो आपल्या प्रियजनांना मारण्याचे जे कृत्य करणार आहे ते त्याला भयंकर नरकात घेऊन जाईल. तो या कर्माच्या जाळ्यापासून आणि त्याच्या परिणामांपासून दूर जात होता. तो आसक्ती आणि अज्ञानाच्या अंधारात बुडाला होता. मग अर्जुनाला अशा दयनीय स्थितीत पाहून भगवान श्रीकृष्णांनी त्याला कर्म, धर्म, आत्मा आणि ईश्वराचे शाश्वत ज्ञान दिले, जे श्रीमद भगवद्गीता म्हणून जगप्रसिद्ध झाले. भगवान श्रीकृष्ण मंद हास्य करत म्हणाले, हे अर्जुना, या संसारिक परिस्थितीत तुझ्या मनात हा भित्रा विचार कुठून आला? हे ना श्रेष्ठ पुरुषांद्वारे आचरित आहे, ना स्वर्गात घेऊन जाणार आहे, ना कीर्ती देणार आहे. हे परंतपा, हृदयाची ही शुद्र कमजोरी सोडून युद्धासाठी स्वतःला तयार कर. यानंतर श्रीकृष्णाने कर्माचे तत्व आत्म्याच्या ज्ञानाशी जोडून स्पष्ट करण्यास सुरुवात केली. ते म्हणाले, हे अर्जुना, ज्यांच्यासाठी शोक करणे योग्य नाही त्यांच्यासाठी तू शोक करत आहेस. ज्ञानी लोक जिवंतासाठी किंवा मृतांसाठी शोक करत नाहीत. आत्मा कधीही जन्माला येत नाही आणि तो कधीही मरत नाही. तो अजन्म, शाश्वत, चिरंतन आणि प्राचीन आहे. शरीर मारले तरी तो मारला जात नाही. ज्याप्रमाणे माणूस जुने कपडे टाकून नवीन कपडे घालतो, त्याचप्रमाणे हा आत्मा जुने आणि जीर्ण शरीर टाकून नवीन शरीर धारण करतो. आत्म्याच्या अमरतत्वाचे ज्ञान दिल्यानंतर श्रीकृष्णांनी अर्जुनाला त्याच्या स्वधर्माची आठवण करून दिली. ते म्हणाले, हे अर्जुना, तू क्षत्रिय आहेस. धर्माच्या रक्षणासाठी लढणे हे क्षत्रियांचे परम कर्तव्य आहे. धर्मानुसार युद्ध लढण्यापेक्षा तुझ्यासाठी दुसरे कोणतेही शुभ कर्तव्य नाही. जर तू हे धर्म आधारित युद्ध लढले नाहीस तर तू आपला स्वधर्म आणि कीर्ती गमावशील आणि पापाचा भाग होशील. लोक दीर्घकाळ तुझी बदनामी गातील आणि आदरणीय व्यक्तीसाठी बदनामी मृत्यूपेक्षा वाईट आहे. सर्व महारथींना वाटेल की तू भीतीपोटी युद्ध सोडले. तुमचे शत्रू तुमच्या पराक्रमावर टीका करून तुला अनेक अवर्णनीय शब्द बोलतील. यापेक्षा जास्त वेदनादायक काय असू शकते? यानंतर भगवान श्रीकृष्णांनी कर्मयोगाचे अंतिम रहस्य, जे गीतेचे हृदय आहे, ते प्रकट केले. त्यांनी अर्जुनाला कर्म करण्याचा योग्य दृष्टिकोन समजावून सांगितला, जेणेकरून कर्म करतानाही माणूस त्याच्या बंधनातून मुक्त राहू शकेल. श्रीकृष्णांनी तो अमर श्लोक सांगितला, जो आजही लाखो लोकांना मार्गदर्शन करतो. याचा अर्थ, हे अर्जुना, तुझा अधिकार फक्त कर्म करण्यात आहे, त्याच्या फळात नाही. या एका श्लोकात त्याचे संपूर्ण तत्वज्ञान त्यात सामावलेले आहे. श्रीकृष्णांनी स्पष्ट केले की माणसाचे कर्तव्य फक्त पूर्ण क्षमता, भक्ती आणि प्रामाणिकपणाने त्याचे कर्म करणे आहे. त्या कर्माच्या परिणामाचा विचार करणे हे त्याचे अधिकार क्षेत्र नाही. फळ देणे किंवा न देणे हे पूर्णपणे प्रकृती आणि ईश्वराच्या हातात आहे. जेव्हा आपण फळाच्या इच्छेने कोणते कर्म करतो तेव्हा आपण त्याच्यापासून बांधले जातो. जर परिणाम आपल्या इच्छेनुसार येतो तर तेव्हा आपल्याला अहंकारीही बनवतो, आणि जर परिणाम उलट असेल तर आपल्याला दुःख आणि क्रोध येतो. दोन्ही परिस्थिती आत्म्यासाठी बंधनकारक आहेत. अर्जुनाने प्रश्न केला, हे कृष्ण, जर कर्मफळाची इच्छाच बाळगायची नसेल तर कोणी व्यक्ती कर्म का करेल? फळाची आशाच तर कर्माची प्रेरणा असते. तेव्हा श्रीकृष्णांनी समजवले, हे पार्थ, कर्म करून कोणतीही व्यक्ती कर्मबंधनातून मुक्त होऊ शकत नाही.
वास्तवात कोणताही मनुष्य क्षणभरही कृती केल्याशिवाय राहू शकत नाही. प्रत्येक जीवाला सत्व, रज आणि तम या 3 गुणांमुळे कर्म करण्यास भाग पाडले जाते. म्हणूनच कर्माचा त्याग करणे शक्य नाही. योग्य मार्ग म्हणजे कर्माचा त्याग नाही, तर कर्मफळाचा त्याग करणे. जेव्हा तुम्ही केवळ तुमच्या धर्माचे पालन करण्यासाठी अहंकारापासून मुक्त होऊन आणि फळाची इच्छा सोडून देण्यासाठी कर्म करता, तेव्हा ते कर्म तुम्हाला बांधून ठेवणार नाही, तर तुम्हाला शुद्ध करेल आणि मुक्तीकडे घेऊन जाईल. भगवानांनी कृतीतील भावनेचे महत्त्व देखील अधोरेखित केले आहे. त्यांनी सांगितले की तीच कृती कर्त्याच्या भावनेनुसार पुण्यकर्म किंवा पापकर्म बनू शकते. जर एखाद्या वैद्याने रुग्णाला वाचवण्यासाठी शस्त्रक्रिया केली आणि त्या प्रक्रियेत रुग्णाचा मृत्यू झाला, तर वैद्याला हत्येचे पाप लागत नाही, कारण त्याचा हेतू रुग्णाला वाचवण्याचा होता. दुसरीकडे जर एखाद्या दरोडेखोराने एखाद्याला मारण्याच्या उद्देशाने चाकू मारला, तर त्याचे कार्य पापी असते. म्हणून कृतीमागील भावना किंवा हेतू त्याच्या बाह्य स्वरूपापेक्षा अधिक महत्त्वाचा असतो. श्रीकृष्णांनी पुढे स्पष्ट केले की निसर्गाचे 3 गुण आपल्या कर्मांवर कसे परिणाम करतात. सात्विक कर्म म्हणजे ते आहे जे कोणत्याही आसक्ती किंवा द्वेषाशिवाय कोणत्याही परिणामाची इच्छा न करता आणि केवळ कर्तव्याच्या भावनेतून केले जाते. राजसिक कर्म म्हणजे ते आहे जे परिणामांच्या इच्छेने, अहंकाराने आणि मोठ्या प्रयत्नाने केले जाते. तामसिक कर्म म्हणजे आसक्ती, अज्ञानातून आणि इतरांच्या वचनबद्धतेसह परिणामांची चिंता न करता सुरू केले जाते. तामसिक आणि राजसिक कर्मांच्या वर उठून सात्विक कर्म करावे आणि शेवटी कर्मांच्या बंधनातून मुक्त व्हावे. अर्जुनाच्या मनात अजूनही शंका होती की तो आपल्या प्रियजनांना कसे मारू शकतो, हे पाप असेल. हा संशय दूर करण्यासाठी भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला त्यांचे विशाल रूप, त्यांचे विश्वरूप दाखवले. अर्जुनाने संपूर्ण विश्व त्या दिव्य स्वरूपात पाहिले. त्याने पाहिले की ही सर्व देव, आकाशीय प्राणी आणि सर्व सजीव आणि निर्जीव प्राणी परमेश्वराच्या शरीरात उपस्थित आहेत. त्याने हे देखील पाहिले की भीष्म, द्रोण, कर्ण, कौरव पक्षाचे अन्य योद्धे देवाच्या विशाल मुखात प्रवेश करीत आहेत आणि नष्ट होत आहेत. हे भयानक दृश्य पाहून अर्जुन घाबरला. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, मी या जगाचा संहार करणारा महाकाली आहे. तू लढलास किंवा नाही लढलास याने काहीही फरक पडणार नाही. मी या सर्व योद्ध्यांना आधीच मारले आहे. तू फक्त एक माध्यम आहेस. म्हणून उठ, कीर्ती मिळव आणि शत्रूंचा पराभूत करून धन आणि धान्याने भरलेले राज्य उपभोग. तू फक्त माझे साधन म्हणून तुझे कर्तव्य पूर्ण कर. या विशाल रूपाच्या दर्शनाने अर्जुनाचा अहंकार नष्ट झाला की मी हे सर्व काही करतो. त्याला जाणवले की जगातील सर्व घटना त्या परमशक्तीच्या इच्छेनेच घडत आहेत. माणूस फक्त एक माध्यम आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीला हे सत्य कळते, तेव्हा तो कर्माच्या परिणामांपासून आणि पाप व पुण्य या भावनेपासून वर येतो. तो समजतो की त्याला फक्त त्याचे कर्तव्य, त्याचा धर्म पूर्ण भक्तीने पूर्ण करायचा आहे. त्याचे परिणाम त्या देवावर सोडायचे आहेत. शेवटी भगवान श्रीकृष्ण भक्तियोगाचा मार्ग समजावून सांगत म्हणाले, हे अर्जुना, तू तुझी सर्व कर्मे मला अर्पण कर. मन आणि बुद्धीने माझ्यावर केंद्रित हो आणि सतत माझे ध्यान करत तुझे काम कर. जर तू हे केलेस तर माझ्या कृपेने तू सर्व त्रास आणि अडथळे दूर करशील. मी तुला सर्व पापांपासून मुक्त करेन. तू शोक करू नकोस. भगवान श्रीकृष्णांचा हा उपदेश ऐकल्यानंतर अर्जुनाची सर्व आसक्ती, सर्व अज्ञान आणि सर्व दुःख नष्ट झाले. त्याचे मन पूर्णपणे शंकामुक्त झाले. त्याने हात जोडून म्हटले, हे अच्युत, तुझ्या कृपेने माझा भ्रम नष्ट झाला आहे आणि मला तुझी स्मृती परत मिळाली आहे. आता मी स्थिर झालो आहे आणि माझ्या सर्व शंका दूर झाल्या आहेत. मी तुझ्या आज्ञेचे पालन करेन. असं म्हणत अर्जुनाने पुन्हा आपले गांडीव धनुष्य उचलले आणि धर्माच्या स्थापनेसाठी, आपल्या क्षत्रिय धर्माचे पालन करण्यासाठी लढण्यास सज्ज झाला. तो लढला, पण त्याच वेळी त्याची दृष्टी बदलली होती. तो आता भ्रम आणि द्वेषाने लढत नव्हता.
तो परिणामाच्या इच्छेने लढत होता. तो केवळ देवाच्या आज्ञांचे पालन करून स्वतःच्या धर्माचे पालन करण्याचे माध्यम म्हणून लढत होता. भक्तांनो, कर्माचा नियम सांगतो की प्रत्येक कर्म निश्चितच फळ देते. जे काही बीज पेरले जाईल तेच झाड उगवेल आणि तेच फळ मिळेल. जर आपण आंब्याचे बीज पेरले तर आपल्याला गोड आंब्याचे फळ मिळेल आणि जर आपण बाभळीचे बीज पेरले तर आपल्याला काटे मिळतील. त्याचप्रमाणे जर आपले कर्म चांगले, निस्वार्थी आणि इतरांच्या हितासाठी असेल तर त्याचे फळ देखील आनंददायीच असेल. या उलट जर आपली कर्म स्वार्थी, हिंसक आणि इतरांना दुःख देणारी असतील तर त्यांची फळे वेदना आणि दुःख म्हणूनच आपल्यासमोर येतील. कर्मांना मुख्य रूपी 3 प्रकारात विभागले आहे, जेणेकरून त्यांची गुंतागुंत समजून घेतली जाईल. हे संचित कर्म, प्रारब्ध कर्म आणि क्रियामान कर्म आहेत. संचित कर्म म्हणजे आपल्या असंख्य भूतकाळापासून आजपर्यंत आपण केलेल्या सर्व कर्मांचा संग्रह. ते या प्रचंड भंडारातून कर्माचा एक छोटासा भाग आपल्या वर्तमान जीवनावर परिणाम करण्यासाठी बाहेर पडतो, ज्याला प्रारब्ध कर्म म्हणतात. आपण कोणत्या प्रकारच्या कुटुंबात जन्माला येऊ, आपले शरीर कोणत्या प्रकारचे असेल, जीवनात आपल्याला कोणत्या प्रकारचे सुख आणि दुःख मिळेल, हे सर्व आपल्या प्रारब्ध कर्मांद्वारे निश्चित केले जाते. प्रारब्धाला फक्त ते अनुभवूनच संपवता येते, जसे धनुष्यातून मारलेला बाण परत येऊ शकत नाही. तिसरा प्रकार म्हणजे क्रियामान कर्म, जो आपण या वर्तमान जीवनात करत आहोत. आपण आपले क्रियामान कर्म कसे करावे हे ठरवण्याचे स्वातंत्र्य आपल्याला आहे. आजचे आपले क्रियामान कर्म आपले भविष्यातील संचित कर्म बनतात आणि येणाऱ्या काळात प्रारब्ध म्हणून आपल्याकडे येतात. अशा प्रकारे कर्माचे चक्र सतत फिरत राहते. कर्म हे जीवनाचे नाव आहे. आपल्याला फक्त कर्म करण्याची कला शिकायची आहे. आपण आपली सर्व कर्तव्ये पूर्ण कार्यक्षमतेने आणि समर्पणाने पार पाडली पाहिजेत, परंतु आपण त्यांच्या परिणामांशी आसक्त राहू नये. आपल्याला हे समजून घ्यावे लागेल की आपण केवळ आपल्या कर्मांचे स्वामी आहोत, त्यांच्या फळांचे नाही. जेव्हा आपण आपले जीवन परिणामांची चिंता न करता समतेने देवाला साक्षी मानून आणि आपल्या सर्व कृती त्याला समर्पित करतो, तेव्हा आपण ते करत असतानाही आपल्या कर्मांच्या बंधनातून मुक्त राहतो. हा कर्मयोग आहे आणि ही जगण्याची सर्वोत्तम कला आहे, जी आपल्याला सर्व प्रकारच्या दुःखांपासून, भीतींपासून आणि बंधनांपासून मुक्त करते. तर भक्तांनो, मला आशा आहे की तुम्हाला ही कथा आवडली असेल आणि तुम्हाला हे देखील समजले असेल की आपल्याला आपल्या प्रत्येक कृतीचे फळ निश्चितच मिळते. जर आपण चांगल्या हेतूने आणि दानाने काम केले तर शेवटी आपल्याला आनंद आणि समृद्धी मिळते, जरी मार्गात कितीही अडथळे आले तरीही. भक्तांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, आपलं चॅनल सबस्क्राईब करा. तर आम्ही तुम्हाला एका नवीन व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत स्वतःची आणि तुमच्या प्रियजनांची काळजी घ्या. जय श्रीकृष्ण. राधे राधे. सांब सदाशिव. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.